रात्री 3:15 वाजता ते तिघं फक्त सिगरेट घ्यायला बाहेर पडले होते. पण परतताना त्या तिघांच्या मागे चालत होती एक अशी बाई जिचा चेहराच नव्हता. काय घडलं असेल रात्री 3:15 वाजता त्या तिघांसोबत? ही घटना साधारण 2 वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी राहुलची 12वीची परीक्षा जवळ आली होती. घरच्यांनी मोबाईल बाजूला ठेवायला सांगितलं होतं आणि तोही अभ्यासावर पूर्ण लक्ष देत होता. राहुलचे 2 जिवलग मित्र अमोल आणि संकेत रोज रात्री त्याच्या घरी अभ्यासासाठी यायचे. त्याचं घर गावाच्या बाहेरच्या भागात होतं. आसपास फारशी वस्ती नव्हती. रात्री तर संपूर्ण परिसर अगदी शांत व्हायचा. त्या दिवशीही रात्री ते तिघं राहुलच्या घरात उशिरापर्यंत अभ्यास करत बसले होते. घड्याळात जवळपास 3 वाजले होते. बाहेर पूर्ण स्मशान शांतता होती. फक्त मध्ये मध्ये कुत्र्यांच्या भुंकण्याचा तेवढा आवाज ऐकू येत होता. डोकं जड झालं होतं, दुखत होतं. तेवढ्यात राहुलला सिगरेट ओढायची इच्छा झाली. राहुल अमोलला म्हणाला, चल रे, थोडं बाहेर जाऊन येऊ, डोकं जड झालंय. संकेत म्हणाला, अरे रात्री 3 वाजता, उद्या पेपर आहे वेड्या. म्हणता म्हणता शेवटी अमोल आणि संकेत दोघेही तयार झाले. रात्री 3 वाजता ते तिघही घराबाहेर पडले. घराबाहेर संपूर्ण अंधार होता. रस्त्यावर एकही माणूस नव्हता. फक्त ते तिघच तेवढे चालत होते. राहुलच्या घरापासून थोड्या अंतरावर एक छोटंसं दुकान होतं. ते 24 तास चालू असायचं. ते तिघं तिकडे गेले, सिगरेट घेतली आणि दुकानाबाहेर उभं राहून ओढू लागले. रात्रीची थंड हवा अंगावर येत होती. रस्ता पूर्णपणे निर्जन होता. रस्त्यावर एकही माणूस नव्हता. त्या दुकानाच्या थोडं पुढे गेल्यावर एक फार जुना हॉल होता. लोक म्हणायचे की तिथे पूर्वी लग्न व्हायची, पण अनेक वर्षांपासून तो बंद पडला होता. भिंती काळ्या पडल्या होत्या, खिडक्या तुटलेल्या होत्या. दिवसा देखील त्या जागेकडे बघितलं तरी अंगावर काटा यायचा. ते तिघं त्या हॉलच्या बाहेरूनच गप्पा मारत चालले होते. अचानक राहुलला जाणवलं की त्यांच्या मागून कोणीतरी चालत येत आहे. सुरुवातीला राहुलने दुर्लक्ष केलं, पण पावलांचा आवाज सतत ऐकू येत होता. म्हणून राहुलने हळूच मागे वळून पाहिलं आणि त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. एक बंजारा समाजाची बाई त्यांच्या मागे चालत होती. तिने पारंपरिक बंजारा समाजाचा पोशाख घातला होता. रंगीत कपडे, गळ्यात मोठे दागिने, हातभर बांगड्या. पण तिचा चेहरा विचित्र शांत वाटत होता. ती त्या तिघांकडे एकटक बघत चालली होती. राहुलला वाटलं कदाचित कोणीतरी गावाकडची बाई असेल, म्हणून ते तिघं पुन्हा पुढे चालू लागले. काही सेकंदाने त्या बाईचा आवाज आला, बाळा, टाईम काय झाला? तिचा आवाज खूप मंद आणि विचित्र होता. खूप दुरून येत होता. राहुलने मोबाईलमध्ये पाहिलं आणि उत्तर दिलं, 3:15. ती बाई काहीच बोलली नाही आणि ते तिघं तसेच पुढे चालत राहिले. ते तिघं पुन्हा गप्पा गोष्टी करत त्यांच्याच तंद्रीत पुढे चालत राहिले. थोडं पुढे गेल्यावर पुन्हा तोच आवाज आला, टाईम काय झाला? यावेळी राहुलच्या अंगावर काटा आला. त्याने मागे वळून पाहिलं. ती बाई अजूनही त्यांच्या मागेच चालत होती. तिचा चालण्याचा वेग अगदी सारखा होता. ना ती जवळ येत होती ना दूर जात होती. ते पाहून संकेत हळू आवाजात म्हणाला, काहीतरी गडबड आहे. अमोल मस्करी करत म्हणाला, अरे सोड ना, म्हातारी असेल. राहुलने पुन्हा वेळ सांगितली, पण पुढच्या काही मिनिटांत तिने तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारायला सुरुवात केली, टाईम काय झाला? टाईम काय झाला? टाईम काय झाला? आता मात्र राहुलचा संयम सुटत होता. तो चिडून मागे वळणार इतक्यात पावलांचा आवाज अचानक बंद झाला आणि पूर्ण शांतता झाली. राहुलने पटकन मागे पाहिलं आणि तिथे कोणीच नव्हतं. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. ना ती बाई होती ना तिची सावली. अमोल, संकेत आणि राहुल तिघेही खूप घाबरले होते. चल पटकन निघू इथून, संकेत थरथरत म्हणाला आणि ते तिघं जोरजोरात धावू लागले. पण तेवढ्यात त्यांच्या अगदी मागून पुन्हा तोच आवाज आला. यावेळी मात्र आवाज खूप जवळून आला होता. ते तिघही घाबरून मागे वळाले
आणि जे पाहिलं ते पाहून त्यांच्या तोंडून किंकाळीच निघाली. तीच बाई अगदी त्यांच्या मागे उभी होती, पण तिचं डोकं पूर्ण उलटं फिरलेलं होतं. तिचा चेहरा पाठीमागे वळालेला होता. डोळे पूर्ण पांढरे झाले होते. ओठांवर विचित्र हास्य होतं आणि तरीही तिचं शरीर आमच्याकडेच उभं होतं. ती हळूहळू मान आणखी वाकवत आमच्याकडे पाहू लागली. तिच्या बांगड्यांचा आवाज येत होता. तिच्या बांगड्यांचा आवाज त्या रात्रीच्या भयाण शांततेत अजूनच भयाण वाटत होता. अमोल जोरात ओरडला, "पळा!" ते तिघही मागे न पाहता जीवाच्या आकांताने पळायला लागले. त्यावेळी असं वाटत होतं की त्यांच्या मागे ती धावत आहे. कानाजवळ सतत तिचा आवाज येत होता, "टाईम काय झाला? टाईम काय झाला?" घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांची अवस्था खूपच खराब झाली होती. ते तिघं थेट घरात शिरले, दरवाजा बंद केला आणि देवघरासमोर जाऊन बसले. त्या रात्री त्या तिघांपैकी कोणालाही झोप लागली नाही. सकाळ झाली. उजाडल्यावर त्या तिघांनीही गावातल्या काही जुन्या लोकांना ही घटना सांगितली. त्या माणसांच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं. एक म्हातारे आजोबा शांत आवाजात म्हणाले, "तुम्ही त्या जुन्या हॉलजवळ गेला होता ना?" त्या तिघांनीही होकार दिला. ते आजोबा म्हणाले, "खूप वर्षांपूर्वी तिथे एका बंजारा समाजाच्या मुलीचं लग्न होतं, पण लग्नाच्या दिवशी मुलाने तिला नकार दिला. सगळ्यांसमोर तिचा अपमान झाला. त्या रात्री ती मुलगी त्या हॉलमध्ये गेली आणि तिने तिथेच आत्महत्या केली." ते ऐकून राहुल, संकेत आणि अमोल तिघांच्याही अंगावर काटा उभा राहिला. ते आजोबा पुढे म्हणाले, "तेव्हापासून रात्री 3 नंतर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना ती दिसते. ती प्रत्येकाला एकच प्रश्न विचारते, 'टाईम काय झाला?' त्या दिवसानंतर ते तिघं कधीही त्या रस्त्यावरून गेले नाही. पण त्यानंतर नेमके 3:15 वाजले की राहुलला त्याच्या घरात त्या बाईचा आवाज ऐकू येतो. ती फक्त एकच गोष्ट विचारते, 'टाईम काय झाला?'